तुम्हाला समाजसेवक नावाचा जी पदवी ज्याला मिळते, असे थोर समाजसुधारक आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही बरेचसे जन्माला आले, आपल्या सुधारणा घडून गेले. त्यांच्या लिखित ग्रंथ किंवा त्यांच्या ऐकवी आख्यायिका ऐकून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काल परवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये नेत्याच्या तोंडून चालू समाजसेवक यांच्याविषयीची व्याख्या आपण नवीन रूढ करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, की समाजसेवक म्हणजे जो व्यक्ती निवडून येतो तो या काळातला सर्वश्रेष्ठ समाजसेवक आहे, असं बिंबवण्याचा ते प्रयत्न करत असतात. समाजसेवक हा निष्कलंक आणि चारित्र्यवान, निर्व्यसनी, ज्याला कशाचाही मोह नाही, असे व्यक्ती आपल्या देशामध्ये समाजसेवक म्हणून होऊन गेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, ज्या संपत्तीचा मार्ग त्यांनाही भर माणसामध्ये सांगता येत नाही, अशा मार्गाने त्यांनी कमवलेला करोडोंची मायाजाळ, त्या पैशाच्या जोरावर त्यांनी लढवलेली निवडणूक, या ताकदीच्या जोरावर ते सत्तेत येऊ शकतात, पण समाजसेवक होऊ शकत नाहीत. आपले समाजसेवक हे महात्मा गांधीपासून तर शेवटच्या अण्णा हजारेपर्यंत हे सर्व समाजसेवक हे देशासाठी, समाजासाठी लढलेले आहेत. त्याच्यामुळे समाजसेवक ही पदवी कोणीही लावून घेऊ नये. स्वयंघोषित समाजसेवक बनू शकता, पण खरे समाजसेवक बनणं अशक्य आहे. धन्यवाद.